स्वागत तुमचं सर्वांचं आपल्या जिजाऊ अकॅडमीवर। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं फी स्ट्रक्चरचा विचार करूया। ज्यावेळेस समजा आपल्याला बीडीएस करायचं किंवा बीएचएमएस करायचं तर त्यावेळेस हे जे पीडीएफ आहे तर हे आपल्या खूप कामात येणार आहे चॉईस फिल करत असताना। कारण कोणत्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे नेमकं तर ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। आता जे काय समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस कॉलेज आहे तर ते जवळपास सर्वच्या सर्व मित्रांनो प्रायव्हेट कॉलेज आहे, म्हणजे आपण ज्याला सहज म्हणतो सेमी गव्हर्नमेंट, अर्थात हे प्रायव्हेट कॉलेज आहे। आणि जर राऊंड मधून जर आपल्याला सीट मिळाली तर या फी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कॅटेगरी फीज नुसार ती फी लागत असते। आता जसं की या फी स्ट्रक्चर मध्ये जर का नंबर 1चं जर कॉलेज आपण बघितलं तर चंदाबेन जे कॉलेज आहे CMP की ज्याला आपण म्हणतोय ओके होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, तर हे मुंबईचं कॉलेज आहे मित्रांनो। तर या ठिकाणी जी ट्युशन फी आहे तर ती आहे 1,30,000, डेव्हलपमेंट फी जवळपास आहे 13,000 आणि एकत्रित होत आहेत 1,43,000, म्हणजे जवळपास महाराष्ट्रामधलं जास्तीत जास्त फीज असणार हे कॉलेज आहे बीएचएमएसचं। आता महत्वाचा प्रश्न असा की बीएचएमएस करायचं नाही तरी सुद्धा आपण हा व्हिडिओ कशासाठी बघतोय तर एक आपल्याला माहिती असावी यासाठी हा व्हिडिओ थोडा तुमच्या लिस्टमध्ये ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला बीएमएस ची सीट मिळतच नसेल आणि अशा वेळेस जर का आपल्याला काम पडलं, आपला विचार जर बदलला की नाही आपल्याला आउट ऑफ स्टेट जाण्याची आपली मानसिकता नाहीये, मग आपण बीएचएमएस करू शकतो, तर अशा वेळेस आपला हा व्हिडिओ कामाचा आहे। आता जर समजा YMT जे कारघरचं कॉलेज आहे तर त्याची फीज नेमकी किती आहे तर ती जवळपास 1,20,000 जाते आणि त्याची ट्युशन फी आहे 1,09,091 रुपये आणि जी डेव्हलपमेंट फी आहे तर ती आहे 10,909 रुपये। ओके, एकत्रित होत आहेत 1,20,000। आता ही डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी असे वेगवेगळ्या फीज कॉलेज तुमच्याकडून घेत असते। जर समजा तुमच्या राऊंड मधून जरी कॅप राऊंड मधून जरी तुम्हाला सीट मिळाली तरी सुद्धा तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे, फक्त तुमच्या कॅटेगरी फीज नुसार तुम्हाला त्या ठिकाणी फी द्यावी लागते। जसं की समजा तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला 50% म्हणजे अर्धी फी पडते। आता विरारचं जे कॉलेज मित्रांनो पालघरचं, तर त्या कॉलेजची नेमकी फी किती आहे तर ती आहे 58,182 आणि डेव्हलपमेंट फी आहे जवळपास 5,818, एकत्रित जात आहे 64,000 पर्यंत। आता जर समजा महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलो तर कमीत कमी फीज वाला कॉलेज नेमका किती दिसते आपल्याला तर हे 36,000 फी आहे। आता ही 36,000 फी जी आहे तर ही आहे कोल्हापूरच्या कॉलेजची। तर कोल्हापूरचं जे कॉलेज आहे वेणुताई तर त्या ठिकाणी आपल्याला 36,000 फी दिसून येते, डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी मिळून। त्यानंतर 50,000 आहे, म्हणजे कमीत कमी 36,000 फीज वाला कॉलेज सुद्धा महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे। आता हे जे आहे तर हे वेबसाईटवरून काढलेला डाटा आहे, तर यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता असू शकते पुढच्या येणाऱ्या काउन्सिलिंगसाठी, तरी सुद्धा खूप काही बदल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही। आता ही 30,000 रुपये फी आहे, तर हे कॉलेज नेमका कोणतं आहे तर हे अकोल्याचं कॉलेज आहे मित्रांनो, श्री जनता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला। तर मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर काउन्सिलिंग मध्ये हे कॉलेज जवळपास नसल्यातच जमा होतं, तर त्यामुळे बघूया यावेळेस या कॉलेजला परमिशन येते किंवा नाही। आता जर समजा आपण विचार जर करत घेतला की हे जे पीडीएफ आहे तर हे पीडीएफ मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करेन, नक्की ते बघून घ्याल तुम्ही आणि तुमच्या लिस्टमध्ये हे कॉलेज नक्की ठेवा की कोणत्या कॉलेजमध्ये किती फी आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला याचा फायदा होऊ शकतो फ्युचरमध्ये। आज आपण थांबूया, नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका। जिजाऊ अकॅडमीचे महाराष्ट्राचे पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन जवळपास फुल झालेले आहे, तर त्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता मी तुमचं घेऊ शकत नाही। आणि जर समजा तुम्ही ऑफिसला व्हिजिट करून जर समजा माझ्यासोबत चर्चा करून जर रजिस्ट्रेशन करायला तयार असाल तर ते होऊ शकतं। आणि आउट ऑफ स्टेटचं अजूनही सुरू आहे, आउट ऑफ स्टेटचं करायचं असेल MP साईडचं कर्नाटकचं तर ते अजूनही तुम्ही करू शकता, त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। आता आज आपण थांबूया, ओके बाय।